वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडो मिनमो सुधकेवली बणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमचे क्रमाने अधिकार झाले। जीवाजीवाधिकार, कर्ता कर्म अधिकार, त्यानंतर पुण्यपाप अधिकार, आश्रवाधिकार, संवराधिकार आणि या ठिकाणी आता निर्जराधिकार सुरू आहे। आचार्यांनी क्रम बदललेला आहे आणि ज्या क्रमानुसार आचार्य सांगतात आहे तो क्रमच त्यांना या ठिकाणी अभिप्रेत आहे। कारण विरोधी युगल घेऊन त्यांनी हा क्रम बसवलेला आहे आणि याच्यामध्ये संवर आणि निर्जरा असे नंतर आणि नंतर येणारा बंधाधिकार आणि बंधापासून सुट्टी म्हणजे मोक्ष हा क्रम त्यांनी ठेवलेला आहे। निर्जराधिकारामध्ये सुरुवातीला आचार्यांनी संवराची महिमा प्रतिपादन करून संवराने आपलं कार्य व्यवस्थितरित्या सांभाळलं आहे, त्यामुळे आता निर्जरा निर्मल पर्याय जीवनात प्रगट झालेली आहे। आणि अशा तऱ्हेने हा निर्जरेला समर्पित असा ज्ञानाचा महिमा गायनारा कलश अमृतचंद्र आचार्यांनी सुरुवातीला ठेवला। 133 नंबरचा कलश आपण बघितलेला होता। आणि यानंतर आचार्य द्रव्य निर्जरा कशाला म्हणतात याला सांगायला सुरुवात केली। आणि पहिल्यांदाच आचार्यांनी सांगितले की सम्यक दृष्टी जो भोग भोगतो हा भोग देखील त्याच्या निर्जरेला कारणीभूत आहे। हे म्हणत असताना आचार्यांची दृष्टी लोकांनी स्वच्छंद बनावं किंवा भोगांमध्ये प्रवृत्ती करावी हा दृष्टिकोनच नाही। सम्यक दृष्टीची दृष्टी ही जी आहे ही ज्ञानावर आहे, भोगावर त्याची दृष्टीच नाही। भोग भोगतो आहे पण दृष्टीचा विषय त्या ठिकाणी मुख्य आहे। भोग गौण आहे, भोगांना ओझल करून दृष्टी आड न करता म्हणजे दृष्टी आड केल्यासारखं करून त्याच्याकडे दुर्लक्ष करून भोग भोगत आहे, अनिच्छापूर्वक आहे। आणि त्यामुळे पूर्वबद्ध कर्म उदयात येणार, उदयामध्ये आज समरसी भावाने एकाकार होणार नाही। कर्माचा उदय भोगल्यानंतर कर्म सहजच निर्जरित होणार पण नवीन कर्म न बांधता। अशा प्रकारे ही द्रव्य निर्जरा ज्ञानीच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळते आहे। म्हणून म्हटलेलं आहे की चक्रवर्ती की संपदा इंद्र सरीखे भोग काक बीट समगिनत है सम्यक दृष्टी लोक। सम्यक दृष्टी लोक चक्रवर्तीची संपदा जरी त्यांच्या पायाशी आणून टाकली आणि म्हटलं की तू मिथ्यात्व पसंत करशील की सम्यक चक्रवर्तीची संपदा, तर तो म्हणेल की मला चक्रवर्तीची संपदा नको। आम्ही म्हणतो सचिन तोपी दरिद्रोपी जिन धर्म नुवासिता, की मला चक्रवर्ती म्हणजे सचिनतः मी चिंतित राहिलो चालेल, मी दरिद्री राहिलो चालेल, मला जीवनात काही नको, फक्त तुझे एक आराधना हेच माझ्या जीवनात मला हवं आहे। म्हणून चक्रवर्ती की संपदा इंद्र सरीखे भोग, इंद्रासारखे भोग भोगत असतो आणि तरी देखील त्या भोगांमध्ये त्याला रुची नाही। सौधर्म इंद्र त्याच्या हातून कितीतरी पंचकल्याणी तो करतो, अनेक तीर्थंकरांच्या तो समवशरणात गेलेला आहे, त्याला तो मान मिळतो आणि मान मिळत असताना त्याच्या जीवनात भाव आहे की हे चक्रवर्ती इंद्राचं वैभव हे तुच्छ आहे, मला कधी मोक्षाची प्राप्ती होईल, एक भवावतारी आहे पण तो भव देखील त्यांना निभावणं कठीण वाटत आहे। कधी मी मनुष्य पर्याय धारण करेल, कधी संयमी जीवन अंगीकार करेल, कधी महाव्रती बनेल,
आणि कधी मोक्षाला प्राप्त होईल, अशा प्रकारचा भाव त्यांच्या जीवनामध्ये आहे. आणि म्हणून भोग भोगत असतानाही अत्यंत उदासीन वृत्ती. सौधर्म इंद्राच्या बाबतीत तर सगळं भोगावं लागतं इंद्रपद असल्यामुळे, आणि तरी देखील अंतरंगा विरागता आहे, कारण सम्यक्त्व जीवनात आहे. सम्यक्त्वधारींना सौधर्म इंद्राची प्राप्ती, पदाची प्राप्ती होते. पण हा सम्यक दृष्टी जीव मात्र या सगळ्या संपदांना विपदा मानतो. काक बीट सम गिनत आहे. कावळ्याच जशी विष्ठा असते त्याप्रमाणे या भोगांना तो मनामध्ये असं तुच्छ लेखतो, आणि म्हणून त्याचं सम्यक्त्व भोग भोगत असताना सुद्धा ते भोग देखील निर्जरा करत आहे असं म्हटलं जातं. उगीच नाही सम्यक दृष्टीची महिमा गायली. सम्यक दृष्टीची महिमा गाताना एक विशाल दृष्टिकोन आचार्यांचा आहे, की कसं त्याचं जीवन असतं, कसं तो समरसी भावानी आत्मतत्वाशी एकाकार झाला आहे, परद्रव्याप्रती तो कसा प्रकारे उदासीन आहे, ही वृत्ती त्याच्या जीवनात आम्हाला पदोपदी पाहायला मिळते. यानंतर आता आम्हाला भाव निर्जरेचं स्वरूप आचार्य सांगणार आहे. द्रव्य निर्जरा म्हणजे पूर्वबद्ध कर्म उदयात येऊन नवीन न बांधता निघून जाणं, याचं नाव आहे द्रव्य निर्जरा. संवरपूर्वक होणारी निर्जरा हीच आहे. धर्म ज्याच्या जीवनात अवतरित झाला त्यालाच ही द्रव्य निर्जरा होणं संभवनीय आहे. आणि आता भाव निर्जरा. भाव निर्जरा परिणामांकडे आम्हाला बघायचंय, की जीवाचा जो एक देश शुद्ध वितराग परिणाम, निर्विकल्प समाधी युक्त शुद्धोपयोग रूप परिणाम, की ज्यामध्ये तो आत्मतल्लीन झालेला आहे, हा परिणाम म्हणजे भाव निर्जरा असणार आहे. भाव निर्जरेचं स्वरूप आचार्य 194व्या गाथेमध्ये स्वयं कुंद आचार्य सांगत आहे. गाथा पहा. दौवे उवभुञ्जन्ते नियमाजायदि सुहं च दुःखं वा तं सुह दुःखमुदिन्नं वेददि अधनिज्जरं जादी. दव्ये उपभुज्यते, वस्तू उपभोगण्यात आली असताना. पहिलंच वाक्य आम्हाला जाणीव करून देते की वस्तू उपभोगण्यात आली असताना. सम्यक दृष्टी हे मानतो आहे की मी परद्रव्याचा उपभोग घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, सम्यक दृष्टीची पातळी कशी आहे, कोणती उच्च विचारसरणी त्याच्या जीवनात आहे. परद्रव्य तो खाताना पिताना ओढताना हे सगळं दिसत आहे, आणि त्याच्या अंतरंगामध्ये चिंतनाची धारा आहे की मी परद्रव्याचा भोग घेण्याला असमर्थ आहे. या परद्रव्याच्या निमित्ताने जो माझा परिणाम होणार आहे त्याचाच मी अशुद्ध निश्चयनयानी भोग घेतो. पराचा भोग हा असद्भूत व्यवहार नयानी म्हटल्या जातो, की मी श्रीखंड खाल्लं, हे जे माझं वाक्य आहे, या ठिकाणी मी श्रीखंड खाल्लं हे कथन असद्भूत, उपचरित असद्भूत व्यवहार नयाचं आहे. उपचरित का? कारण ती वस्तू माझ्यापेक्षा प्रत्यक्ष पृथक आहे. आणि अनुपचरित का? त्याचा मी भोग घेऊ शकत नाही, आणि म्हणून उपचरित असद्भूत. असद्भूत का? कारण त्या परवस्तूचा मी भोग घेऊ शकत नाही, म्हणून असद्भूत. आणि व्यवहार का? दोन भिन्न वस्तूमध्ये एकपणा पाहला असा हा असद्भूत व्यवहार आहे, आणि एक देश कथन आहे म्हणून नय आहे. चार गोष्टी. कोणत्याही नयाला आम्हाला याच पद्धतीने बघायचं असणार आहे की परद्रव्य कुणीही भोग त्याचा घेऊ शकत नाही. ज्ञानीही त्याचा भोग घेऊ शकत नाही, आणि अज्ञानी पण त्याचा भोग घेऊ शकत नाही. पण ज्ञानी मात्र मानतो की मी परद्रव्याचा भोग घेऊ शकत नाही. अज्ञानी मात्र मानतो की मी परद्रव्याचा भोग घेतो. जितके भोग जास्त तितकं सुख जास्त,
की अज्ञानीची मान्यता आणि ज्ञानीची सगळ्या सुखांना किंवा भोगांना तो जीवनात मिनिमम कसं राहील, कमीत कमी गरजा कशा राहतील, इकडे त्याचं लक्ष आहे. कमीत कमी याच्यात जास्तीत जास्त उपयोग असा त्याचा भाव आहे. आणि म्हणून जरी हे वाक्य लिहिलं की वस्तू उपभोगण्यात आली असताना तरी निश्चय समजायचा आहे की परद्रव्याचा कुणीही भोग घेऊ शकत नाही. मी परद्रव्याचा भोग घेतो ही मान्यता आहे आणि अशी मान्यता असताना त्या परिणामांचा हा अशुद्ध निश्चय नयाने भोग घेतो. म्हणजे त्या सुखदुःख रूप परिणामांना हा भोगतो. आणि शुद्ध निश्चयने बघितलं तर त्याही समयात हा जीव आपल्या ज्ञानाचाच भोग घेतो. 3 गोष्टी, परद्रव्याचा भोग, अशुद्ध निश्चयने सुखदुःखादी परिणामांचा भोग आणि शुद्ध निश्चयने आपल्या ज्ञान पर्यायीचा भोग. तर हा असा वस्तू उपभोगण्यात आली असताना, हा व्यवहार नयाचा विषय आपण तसा लावूया. सुख किंवा दुःख नियमाने उत्पन्न होते. जीवाला सुखरूप परिणाम होईल किंवा दुःख रूपाचं वेदन होईल. त्या उदयागत म्हणजे उत्पन्न झालेल्या सुखदुःखाचं अनुभवन करतो. आणि हा जीव परद्रव्याचं वेदन करत नाही, तर परद्रव्याच्या निमित्ताने जे सुखदुःखादी परिणाम झाले त्याचं हा वेदन करतो. आणि पश्चात तो निर्जरेला प्राप्त होतो, गळून पडतो. आणि परद्रव्य जे सुखदुःखादी परिणाम झालेले आहे, हे परिणाम त्या ठिकाणी तो अशा तऱ्हेने त्याच्याशी तन्मय होत नाही, अलिप्त राहतो, अनासक्त राहतो. आणि त्यामुळे त्याला भाव निर्जरापण, परिणामांची निर्जरापण होते आहे. म्हणजे वितरागतेत त्याची वृद्धी होते आहे. अशी ही गाथा या ठिकाणी सांगितलेली आहे. परद्रव्य उपभोगण्यात आले असताना त्याच्या निमित्ताने, म्हणून त्याच्या निमित्ताने घेतलं की परद्रव्याचा भोग तर घेऊ शकत नाही, पण त्याच्या निमित्ताने जीवाचा सुख रूप किंवा दुःख रूप भाव नियमाने उत्पन्न होत. त्याला सुख किंवा दुःख रूप परिणाम त्याला जाणवणार आहे. वस्तू जर अनुकूल वाटत असेल तर त्याला सुखाची अनुभूती येईल. वस्तू दुःखरूप वाटत असेल तर दुःखाची अनुभूती येईल. कारण वेदना ही साता किंवा असाता या 2 प्रकारचे अतिक्रमण करत नाही. वेदना याचा अर्थ वेदन, अनुभवन. अनुभवन सुखरूप असेल किंवा दुःखरूप असेल. इथे वेदना याचा अर्थ पीडा हा लावायचा नाही. वेदना याचा अर्थ अनुभवन, ते सुखरूप असेल किंवा दुःखरूप. तेव्हा त्या सुखरूप किंवा दुःखरूप भावांचं वेदन होते, तेव्हा मिथ्या दृष्टीला रागादी भावांच्या सद्भावाने बंधाला निमित्त होऊन तो भाव निर्जरेला प्राप्त होऊनही निर्जरीत न झाल्यागत बंधरूपच होतो. वाक्य अत्यंत महत्वाचं आहे आणि प्रत्येक स्टेप समजण्यासारखी आहे. आणि ती लक्षात घेतली की आमच्या परिणामांची देखील आम्हाला तशा प्रकारच्या स्टेप्स कशा होतात हे समजू शकते. पहिल्यांदा सांगितलं की पदार्थाचं हा वेदन करतो आहे, एक तर सुखरूप करेल किंवा दुःखरूप करेल. आता ते वेदन लक्षात घ्या मिथ्या दृष्टीला होत आहे. तर मिथ्या दृष्टीच्या जीवनात रागद्वेष मोहरूप परिणाम आहे. आणि म्हणून रागाच्या सद्भावात बंधाला निमित्त होऊन ते परिणाम जे होऊ लागलेले आहे सुखरूप किंवा मिथ्या दुःखरूप, ते बंधाला निमित्त कारण पडतात. आणि जो भाव त्या समयात त्याचा झाला तो भाव मात्र निर्जरित होणार आहे. कारण तो भाव उत्पन्न झाला, तो भाव परत नाही होणार आहे. तो भाव उत्पन्न होऊन प्राप्त म्हणजे तो भाव निर्जरेला प्राप्त होऊ नये, म्हणजे सविपाक निर्जरेला प्राप्त होऊ नये, निर्जरित न झाल्यागत.
निर्जरा सविपाक निर्जरा झालेली आहे, पण अशी होत असताना देखील खऱ्या अर्थाने निर्जरा त्याची झालेली नाही. कारण तिथे परत बंध झालेला आहे, परत कर्म आलेला आहे, आणि म्हणून निर्जरेला प्राप्त होऊनही निर्जरीत न झाल्यागत बंधरूपच होतो. म्हणून त्याला परत त्या परिणामांनी बंध आहे. परंतु सम्यक दृष्टीला मात्र तो भाव रागाती भावांच्या अभावाने. पण सम्यक दृष्टीची कथाच वेगळी आहे, सम्यक दृष्टीचा अँगलच वेगळा आहे. त्याचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, जीवन जगण्याचा दृष्टिकोन हा एक प्रकारे परिपक्व दृष्टिकोन आहे. आणि त्यामुळे तो भाव जो होऊ लागलेला आहे त्याचा सुख दुःख रूप हा त्याच्याशी समरसी भावानी एकाकार होत नाही. तो रागादी भावाच्या अभावाने, त्याच्यामध्ये रागामध्ये राग करत नाही, सुखामध्ये राग करत नाही, किंवा दुःखामध्ये द्वेष करत नाही. त्यामुळे त्या भावाच्या अभावाने बंधाला निमित्त न होता, म्हणून बंध नाही होऊ लागला आता त्याला, नवीन बंधासाठी ते निमित्त कारण पडलं नाही. आणि केवळ निर्जरित झाल्यामुळे, तिथे निर्जरित होऊनही निर्जरित न झाल्यागत म्हटलं होतं, आणि या ठिकाणी निर्जरित झाल्यामुळे मात्र निर्जरित होऊन निर्जराच होते. आणि फक्त आता त्याच्या जीवनामध्ये निर्जराच होते आहे. पहिल्या मिथ्यादृष्टीच्या जीवनामध्ये शब्द त्यांचे पहा कसे ठेवले त्यांनी, की बंधाला निमित्त कारण पडून हे शब्द ठेवले. रागादी भावांच्या सद्भावाने बंधाला निमित्त होऊन, आणि पुढे तेच शब्द बदलले की बंधाला निमित्त न होता. दुसरे शब्द ठेवले की निर्जरित झाल्याप्रमाणे, दिसत असतानाही निर्जरित न झाल्यागत बंधरूप आहे. आणि या ठिकाणी ठेवले की केवळ निर्जरित झाले आता, म्हणजे नवीन बंध झाला नाही, आणि म्हणून निर्जराच त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे. तो परिणाम जो झालेला आहे हा परिणाम सुख दुःख रूप होऊन आता नवीन बंधन न करता निघून गेलेला आहे. ही परिणामांची निर्जरा आहे, म्हणजेच भाव निर्जरा सांगितली. परद्रव्य भोगण्यात आले असताना कर्मोदयाच्या निमित्ताने जीवाला सुखरूप किंवा दुःखरूप भाव नियमाने उत्पन्न होते. कोणी असेल, कोणताही जीव असेल, सम्यक दृष्टी मिथ्या दृष्टी दोघांच्याही जीवनामध्ये सुख किंवा दुःखरूप भाव होणार आहे. मिथ्या दृष्टीला रागादिकांच्या सद्भावाने तो भाव आगामी बंध करूनच गळून पडतो. मिथ्या दृष्टीला राग असल्यामुळे तो जो भाव हुलगलाय सुखरूप किंवा दुःखरूप, तो नवीन कर्मबंध करून निर्जरित होतो, गळून पडतो. त्यामुळे पुनरपी तेच भाव होतात, म्हणून त्यास वस्तुतः निर्जरा म्हणता येत नाही. अतएव मिथ्या दृष्टीला परद्रव्य भोगत असताना बंधच होतो, आणि सम्यक दृष्टीला मात्र रागादिकांच्या अभावामुळे आगामी बंध केल्या विनाच. सम्यक दृष्टी हा रागादिकांचा अभाव आहे, त्या सुखदुःखामध्ये हा अनुरक्त होत नाही, त्याच्याशी समरसी भावानी एकाकार होत नाही, त्रयस्थ वृत्तीने तिथे तो राहतो, आणि म्हणून त्याच्या अभावामुळे आगामी बंध केल्या विनाच, नवीन कर्मबंध न करता तो भाव उत्पन्न होईल त्या समयात, आणि निर्जरित होऊन निघून जाईल, म्हणजे गळून पडेल. त्यामुळे त्यास वास्तविक निर्जरा म्हणता येते. म्हणून ही खऱ्या अर्थाने निर्जरा आहे, संवरपूर्वक निर्जरा आहे. अतएव त्याला परद्रव्य भोगण्यात आले असतानाही बंध न होता निर्जराच होते. याप्रमाणे सम्यक दृष्टीला भाव निर्जरा असते. अत्यंत महत्वाचं अशा प्रकारचं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. गाथा आणि टीकेमध्ये ही गोष्ट स्पष्ट केली
की सम्यक दृष्टी असेल किंवा मिथ्या दृष्टी, दोहोंच्याही परद्रव्य भोगताना सुखदुःख रूप परिणाम होतातच. परिणाम तर निश्चित होणार आहे, कारण याशिवाय वेदन संभवनीय नाही. पण भोग आणि वेदन समान असतानाही सम्यक दृष्टीची निर्जरा आहे आणि मिथ्या दृष्टीला बंध आहे. मिथ्या दृष्टीला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधी रागद्वेष असल्यामुळे भोग आणि वेदन बंध करून निर्जरित होतात. म्हणजे ही सविपाक निर्जरा होते. आणि सम्यक दृष्टीला मिथ्यात्व आणि अनंतानुबंधीचा अभाव असल्यामुळे भोग आणि वेदन बंध न करता निर्जरित होतात. आचार्य जयसेन म्हणतात, सम्यक दृष्टीचे भोग भोगताना हेय बुद्धी असते. सम्यक दृष्टी भोग मिळाले काय किंवा न मिळाले का त्याची आसक्त वृत्ती संपलेली आहे. हेय वृत्तीने तो भोग भोगताना आम्हाला दिसतो. आणि मिथ्या दृष्टी मात्र उपादेय बुद्धीपूर्वक भोग भोगतो. भोग काळामध्ये उदयागत कर्म तर दोहोंचही खिरत. हाही उदय आल्यानंतर कर्म टिकू शकत नाही, ते निर्जरेलाच प्राप्त होते. म्हणून मिथ्या दृष्टीला उदयात येऊन कर्म निर्जरितच होते आणि सम्यक दृष्टीचं पण होते. परंतु हेय बुद्धीने भोग घेतल्यामुळे सम्यक दृष्टी बंधाला प्राप्त होत नाही. त्यामुळे त्याचे भोग निर्जरेचे कारण म्हटले आहे. उपादेय बुद्धी आणि हेय बुद्धीचं स्वरूप सांगताना आचार्य जयसेन लिहितात की ज्याप्रमाणे कोणताही चोर मरण इच्छित नाही, पण कोतवाला कडून पकडल्या गेल्यावर मरण दुःख तो अनुभवतो, त्याप्रमाणे सम्यक दृष्टी आत्मोत्थ सुखच उपादेय मानतो. सतत त्याला त्या सुखामध्ये रममाण व्हायचंय. विषय सुख तो हेयच समजतो. पण चारित्र मोहरूप अशा या कोतवालाकडून पकडल्या गेल्यामुळे त्या भोगांना तो भोगतो, अनुभवतो. पण हे भोग त्याच्या निर्जरेला निमित्त आहे. कारण सम्यक दृष्टीला विषयजन्य सुख पण विषतुल्य वाटतं. विषय आणि विष याच्यामध्ये एकाच शब्दाचं अंतर आहे. विष रूप विषय, य शब्द जास्तीच आहे विषयांमध्ये, आणि म्हणूनच विषय अशा प्रकारचा विषयांना म्हटलेला आहे. विषरूप जे मुळात आहे. म्हणून निर्जरा तीन तऱ्हेने आम्हाला बघायची आहे. एक कर्म खिरण, म्हणजे पूर्वबद्ध कर्म खिरण, ही द्रव्य निर्जरा. अशुद्धतेचा नाश, ही भाव निर्जरा. पण हे कथन अशुद्धतेचा नाश करायचा आहे, हे कथन नास्तिरूप कथन आहे. आणि म्हणून तिसरं कथन आलं शुद्धतेमध्ये वृद्धी. याला निर्जरा, भाव निर्जरा म्हटली आहे. रागाची रुची असल्यामुळे अज्ञानी जीवाचं कर्म निर्जरित झाले तरी नवीन कर्मबंध आहे. आणि ज्ञानीला रागाची रुची नाही, म्हणून नवीन कर्मबंध न होता कर्म निर्जरेला प्राप्त होते. ज्ञानीला रागात एकत्व आणि स्वामित्व नाही. आणि इथे ज्ञानीची अंतर्दृष्टी, अभिप्राय हा महत्वाचा आहे. कोणतंही कार्य करत असताना अंतरंगामध्ये अभिप्राय काय आहे हे तपासूनच पाहावं लागतं. डॉक्टर ऑपरेशन करताना त्याच्या अभिप्रायामध्ये रोगी दुरुस्त करायचा आहे ही भावना भरलेली आहे. त्यामुळे यदा कदाचित ऑपरेशन करताना पेशंटचा मृत्यू झाला तरी देखील त्याला खून म्हटल्या जात नाही, कारण अभिप्राय त्याला वाचविण्याचा आहे. आणि एखादी व्यक्ती एखाद्या व्यक्तीला मारण्याची तयारी करून गेला आणि तो मारता आला नाही, काहीतरी कारणाने तो तिथून निसटला, तरी अभिप्रायामध्ये त्याला मला मारायचंच आहे हा भाव असल्यामुळे तो भाव त्याचा चुकीचा आहे. त्याच्या बंधाचं तो कारण असणार आहे. उलट त्याच्या हातून मेलेला आहे प्रत्यक्षामध्ये पेशंट, आणि तरी देखील त्याला तशा प्रकारे
अभिप्राय योग्य असल्यामुळे त्या प्रकारे पाप बंध होणार नाही. अशी ही दृष्टी महत्वाची आहे किंवा जीवनामध्ये अभिप्राय महत्वाचा आहे. आई मुलाला थापड मारते, थापड मारत असताना देखील अंतरंगामध्ये वात्सल्याचा अभिप्राय कायम आहे आणि मुलगा सुधारला पाहिजे ही भावना आहे. आणि एखादी व्यक्ती आगंतुकपणे येऊन कोणत्या तरी वाईट हेतूनी क्रिया करते तर त्याचं फळ नक्कीच त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे. म्हणून इथे भोगाची पुष्टी आचार्यांना करायची नाही. भोग आणि गलपणे किंवा वाटेल तसे तुम्ही भोगा, स्वेच्छेने भोगा, हे आचार्यांना सांगायचं नाही. आचार्यांना तर संयमाची महिमाच प्रतिपादन करायची आहे. आणि तरी देखील भोग भोगण्यामध्ये जी उदासीनता त्यांना दृष्टीगोचर होते आहे की हा किती निरासक्त आहे, आणि म्हणून ही अंतर्दृष्टी ज्ञानीची त्यांनी महत्वाची म्हटलेली आहे. त्याची अनुभूती आणि सम्यक दर्शनाची महिमा इथे कथन केलेली आहे. आणि असं कथन ऐकून एखादा जीव जर स्वच्छंदी बनला तर मात्र तो निश्चितपणे मिथ्या दृष्टीच आहे. त्याला जिनवाणी त्यांनी ऐकली पण ती पचवता आली नाही. जिनवाणीचं कथन हे रहस्यमय आहे. शब्द तेच दिसतील, भोग भोगा, भोग निर्जरेला कारणीभूत आहे, पण त्याच्या मागचं रहस्य त्याला ज्ञात झालं नाही. म्हणून अध्यात्म ग्रंथ गूढ अर्थाचं प्रतिपादन करताना दिसतात. म्हणून ही जिनवाणीतला शब्द शब्द आम्हाला नीट व्यवस्थित कोणत्या दृष्टिकोनातून तो तसा आला आहे हे समजलं पाहिजे, अन्यथा आपत्ती येऊ शकते. म्हणून कथन आम्हाला किती आम्ही वाचतो हे महत्वाचं नाही, किती आम्ही पचवितो, किती आम्ही अंगीकार करतो हे जीवनामध्ये महत्वाचं आहे. आणि म्हणून या गाथेचा जर प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुख दुःख रूप परिणाम येणारच आहे. पण या परिणामामध्ये आम्ही खूप वाहवत न जाता, त्याच्यामध्ये खूप तल्लीन न होता किंवा त्याचीच वारंवार मनात उजळणी न करता, कधी कधी तो परिणाम आमच्या एवढा जिव्हारी लागतो की कितीही काळ लोटला तरी तो भाव आम्ही विसरत नाही. तर आम्हाला विसरायचंय, आठवणही ठेवायची आणि विसरायचंय आहे. चांगल्या गोष्टी आम्हाला आठवायच्या आहे आणि हे जे काही असे पर्यायी मध्ये होणारे विकार आहे हे आम्हाला विसरायचे आहे. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये किती अनासक्त भाव आम्हाला ठेवता येईल हे आम्हाला बघायचं आहे. हा प्रयत्न आम्हाला करता येईल का हे पाहायचंय. म्हणजे सुख असो की दुःख असो, दोन्हीचा मी ज्ञायक आहे. मला त्याच्यामध्ये समरसी भावाने एकाकार व्हायचं नाही, हा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि हे सांगितल्यानंतर आता अमृतचंद्र आचार्य परत आमच्या समोर एक महत्वाचा कलश ठेवतात आहे की ज्ञान आणि वैराग्याचं सामर्थ्य जीवनात काय आहे. ज्ञानी असेल तर ज्ञानाचं सामर्थ्य किंवा वैराग्य जीवनात आलं, वैराग्य म्हणजे रागरहित अवस्था, भूमिकेनुसार अर्थात अशीच जीवनात आली तर त्याचं सामर्थ्य कसं आहे हे सांगताना आचार्य कलश ठेवतात. 194 नंबरचा कलश. तज्ज्ञानस्यैव सामर्थ्यं विरागस्यैव वा किल यत्कोऽपि कर्मभिः कर्म भुञ्जानोऽपि न बध्यते. तज्ज्ञानस्यैव सामर्थ्यं विरागस्यैव वा किल यत्कोऽपि कर्मभिः कर्म भुञ्जानोऽपि न बध्यते. वास्तविक हे अद्भुत आणि आश्चर्यकारक की कर्म भोगतो आहे, सुख दुःख परिणाम करतो आहे, भोग भोगतो आहे
आणि तरी देखील तो बंधाला प्राप्त होत नाही. हे जे काही अद्भुत आणि आश्चर्यकारक सामर्थ्य जीवनात ज्ञानीच्या प्रगट झालेलं आहे, त्याचं कारण त्याचा ज्ञान भाव आहे. तो स्वतःच्या न्यायक स्वभावी आत्म्याला प्रतितीयुक्त जाणून आहे. त्याचा या आत्मतत्वावर अकाट्य विश्वास आहे आणि हे म्हणून ज्ञानाचं सामर्थ्य आहे किंवा वैराग्याचं आहे की कोणी एक सम्यक दृष्टी जीव कर्मांना भोगत असूनही. या ठिकाणी कर्म हा शब्द सामान्य रूपाने जर आम्ही बघितला तर कर्माचा भोग घेणं याचा अर्थ पदार्थाचा उपभोग घेत असताना. हा कर्मानी बांधल्या जात नाही. ही गोष्ट अज्ञानीला आश्चर्य उत्पन्न करते आणि ज्ञानीला मात्र त्या सामर्थ्याची यथार्थ कल्पना असते. यावर पंडित बनारसजी दासजींनी तर आपल्या खूप अशा उदाहरणांच्या माध्यमातून ही गोष्ट आम्हाला पटवून दिलेली आहे. महिमा सम्यक ज्ञान की अरु विराग बल जोई क्रिया करत फल भुंजते कर्म बंध नहीं होई. महिमा सम्यक ज्ञान की अरु विराग बल जोई. आणि वैराग्याची अशी काही महिमा जीवनात आहे की क्रिया करत फल भुंजते. क्रिया करतोय, फळ भोगतो आहे, पण कर्म बंध नाही होई. अनेक उदाहरणं या ठिकाणी त्यांच्या बुद्धीला जणू काही अशा प्रकारचा फुलोरा फुटलेला आहे की अनेक उदाहरणांच्या माध्यमातून ही गोष्ट आम्हाला त्यांनी पटवून दिली. पहिलं उदाहरण दिलं, जैसे भूप कौतुक स्वरूप करे नीच कर्म कौतुवी कहावे तासो कोण कहे रंक आहे. एखादा श्रीमंत राजा आहे आणि त्याच्या जीवनामध्ये तो एखादं कौतुक म्हणून कुतूहल म्हणून अशा दरिद्री लोकांसारखं एखादं कार्य करत असेल तर त्याला कोणी रंक म्हणेल का? किंवा राजा आहे, सुभाषित आहे की राजाच्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर जर चुकून यदा कदाचित चिखलाचा टिळक लागला तरी देखील त्या टिळकाला चिखल न म्हणता तो चंदनाचाच टिळा आहे असं लोक म्हणणार आहे. कारण त्यांना हे माहिती आहे की राजा कशाला चिखलाचा टिळा लावेल, राजा तर चंदनाचाच टिळा लावेल. आणि चुकून तो चिखलाचा डाग पडला तरी देखील त्या चिखलाच्या डागाला देखील त्या ठिकाणी चंदनाचंच लेपन केलेलं आहे अशा प्रकारचा व्यवहार जीवनात होतो. किंवा एखादी गडगंज संपत्ती असलेली व्यक्ती आहे आणि कुतूहल म्हणून किंवा तिला काहीतरी एखादा खोटा दागिना आवडला म्हणून तिने जर गळ्यामध्ये खोटा नेकलेस किंवा हातात खोट्या बांगड्या घातल्या तरी देखील समोरच्या व्यक्तीला हे धाडस नाही की तू खोटं घातलंयस किंवा त्या तिच्या जवळचे ते दागिने, ती बांगडी ही सोन्याचीच आहे असंच व्यवहारामध्ये म्हटल्या जाणार आहे. राजाने एखाद्या वेळेला एखादं साधं वस्त्र घातलं तरी ते पितांबरच आहे अशा प्रकारचं म्हटल्या जाणार आहे. म्हणून जैसे भूप कौतुक स्वरूप करे नीच कर्म. तर कौतुकाने अशा प्रकारचं नीच कर्म म्हणजे हीन जातीचं कर्म करतो तरी कौतुकी कहावे तासो कोण कहे रंक है. त्याला कोण बरं दारिद्र्य आहे असं म्हणेल, असं कुणीही म्हणणार नाही. अशी अनेक उदाहरणं पंडित बनारसजी दासजींनी दिलेली आहे. त्याला आपण उद्याला बघूया. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.